थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम चायला प्यायला जेवढं मजा येते तेवढंच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गार गार असा मट्टा प्यायला जरा वेगळीच मजा येते. तर चला आज तयार करणार आहोत थंडगार असा मट्टा. तर ही पिशवी छान अशी नाचवली आहे. ताक आहे, हे ताक घेतलं आहे, एका टोपमध्ये ओतून घ्यायचं. गार गार असा मट्टा. मट्ट्यामध्ये असं भरपूर आता साहित्य घालणार आहोत आणि थोडक्यात असा कुठला पदार्थ तयार होत असेल तर तो आहे उन्हाळ्यामधील मट्टा. आणि सगळ्यांच्याच आवडीचा लोकप्रिय असलेला मट्टा कशा पद्धतीने तयार केला जातो ते आपल्या सोनाली किचनमध्ये बघूया. तर साखर घातली आहे, हे आहे काळं मीठ आणि हे चाट मसाला, कोथिंबीर हिरवीगार कट करून घेतली आहे. हे सर्व आता ताकामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं रवीच्या साह्यानं किंवा ह्याच्या साह्यानं. तर हा मट्टा तयार झाला आहे. एकदम 2 ते 3 मिनटाच्या आत हा मट्टा तयार होतो आणि इतका छान लागतो ना. मट्ट्याचे बरेच फायदे आहेत, त्यामुळे पचनाचे प्रॉब्लेम सगळे दूर होतात. आणि ते मट्टा सर्व करण्यासाठी घेतले आहेत नवीन, मी काल बाजारातूनच आणले आहेत. हे 2 छोटी बंडुकली तुम्हाला आवडली असतील तर नक्की सांगा. हे डीमार्टमध्ये मिळतात अगदी लो प्राईजमध्ये. तर एक मटका मला 19 रुपये मिळाला आहे आणि दुसरीकडे मी एका ठिकाणी पाहिलं तर 250 रुपयाला फक्त 6 होते. तर मला एकदम मस्त असे हे मटके मिळाले आहेत. थंडगार असा मट्टा तयार. आणि हा बंडुकल्यामध्ये तर इतके छान दिसत होते की कधी एकदा घेऊन पेतो या असं झालं. तर बाहेर पडला होता कडकडीत असं ऊन आणि उन्हामध्ये असं शायनिंग मारत असं हे मट्टा पेला आहे मी. तर बघा, तुम्ही पण नक्कीच हा मट्टा तयार करून बघा आपल्या सोनाली किचनमध्ये कसा तयार होतो त्या पद्धतीने. आणि उन्हाळा चालू झाला आहे, ताकाचे पदार्थ भरपूर प्या. धन्यवाद.